आजच्या उपासनेला आपण प्रारंभ करूया। स्तोत्रकर्त्या आपल्या वचनामध्ये म्हणतो, परमेश्वराचे उपकार स्मरण करणे, हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे। प्रभात समयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे। दशतंतु वाद्य सतार व वीणा यांच्या साथीने गंभीर स्वराने गाणे चांगले आहे, कारण हे परमेश्वरा तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे। तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जय जयकार करीतो। यावेळेला आपण गीत गाऊया आणि प्रभूची स्तुती करूया। ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना। आपण प्रार्थना करू। सैन्यांच्या यहोवा प्रभू देव बापा, आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो पुन्हा एक वार या प्रभुवारी तुझ्या चरणापाशी तू आम्हाला एकत्र केलेला आहेस आणि कुटुंबीय नात्याने आम्ही सर्व चर्चमधील तुझे लोक प्रभू देव बापा तुझ्या समोर ही प्रार्थनेची वेदी उभी करत आहे। तू आम्हाला कृपा पुरव आणि आज आमच्याद्वारे होणारी तुझी स्तुती स्तोत्रे आणि परमेश्वर पित्या तुझ्या वचन आणि परमेश्वर पित्या तुझं गौरव हे सगळं तुला मान्य असू दे। सर्व सैतानी विचार संसाराच्या चिंता आम्हापासून दूर ठेव आणि एक चित्ताने एक दिलाने आणि एक मनाने आम्ही तुझी स्तुती आराधना करावी असं होऊ दे। तारणार आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावाने आमेन। पान क्रमांक 6 प्रार्थनेच्या पुस्तकातील पान क्रमांक 6 वरती मी वाचत आहे। हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी आणि सर्व इच्छा माहीत आहे आणि तुझपासून काही गुप्त नाही। आम्ही पूर्णपणे तुझर प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा, म्हणून तो आपल्या पवित्र आत्म्याचे प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर, आमचा प्रभू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन। पान क्रमांक 9 नियमशास्त्राचा सारांश। आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याजल संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर। हीच पहिली आणि मोठी आज्ञा आहे। हिच्यासारखी दुसरी एक आहे की तो आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर। याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही। या दोन आज्ञावर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत। हे प्रभू, आम्हावर दया कर आणि तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनवितो। आमेन। आळीपाळीने यावेळी स्तोत्र वाचन करूया। स्तोत्रसंहिता 119 आणि 1 ते 8 ही वचने आपल्यासाठी विशाल गायकवाड हे आळीपाळीने वाचन करतील। स्तोत्रसंहिता
त्यातले घेतलेले वाचन 119वा अध्याय त्याचे 1 ते 8 वचने. जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. ते काही नीतीचे आचरण करीत नाहीत, तर त्यांच्या मार्गाने चालतात. तुझे विधी आणि मनपूर्वक पाळावे म्हणून तू आम्हास लावून दिले आहे. तुझे नियम पाळण्यासाठी माझे वागणूक व्यवस्थित असावी हेच माझे मागणे आहे. मी तुझ्या सर्व आज्ञाकडे लक्ष पुरविले तर मी फजित होणार नाही. तुझे न्यायी निर्णय मी शिकेल, तेव्हा मी सरळ मनाने तुझे स्तवन करेन. मी तुझे नियम पाळीन, माझा सर्वस्वी त्याग करू नको. आमेन. मननासाठी जे शास्त्रपाठ घेतले त्याचं आपण वाचन करूया. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेतलेला आहे. यशाचं पुस्तक याचा 61वा अध्याय आणि 1 ते 9 ही वचने आपल्यासाठी नितीन भोसले वाचतील. प्रेज द लॉर्ड. यशायाचा 61वा अध्याय 1 ते 9 ही वचने. यशायाचा 61वा अध्याय 1 ते 9 ही वचने. सियोनाच्या उद्धाराचे शुभवृत्त. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझवर आला आहे, कारण दिनात शुभवर्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयी जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदीवानास बंधमोचन विधित करावे. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विधित करावा. सर्व शोकग्रस्ताचे सांत्वन करावे. सियोनातील शोकग्रस्तास राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्या शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यास धार्मिकतेचे वृक्ष परमेश्वराने लाविलेल्या रोप म्हणता यावे म्हणून त्याने मला पाठविले आहे. ते पुरातन काळाची मोडतोड बांधून काढतील, आपल्या वाडवडिलांच्या वेळेची खिडारे भरून काढतील. उजाड नगरे व पूर्वीच्या पिढीचे ओसाड स्थळे पुन्हा बनवितील. परके उभे राहून तुमचे कळप चालतील. परदेशी तुमचे नांगरे व द्राक्षाचे मळे लावणारे होतील. तुम्हास तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल. लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील. राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल, त्याचे वैभव तुम्हाला प्राप्त झालेल्या अभिमान पाहाल. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल. आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतन भागानेच ते आनंद पावतील. असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील. त्या सार्वकालिक आनंद प्राप्त होईल, कारण मला परमेश्वराला न्यायप्रिय आहे. अमान्याचा लुटीचा मला वीट आहे. मी त्यांना खात्रीने प्रतिफळ देईन. त्यांच्याशी सार्वकालिक करार करेन. अन्य राष्ट्रात त्याचा अंश, देशोदेशात त्याच्या लोकांची संतती प्रख्यात होईल. परमेश्वराने आशीर्वाद दिलेली तीही असे त्यास पाहणारे कबूल करतील. इथे वचन समाप्त. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. त्याचं आपण यावेळेस वाचन करूया. करिंथकरास दुसरं पत्र 6वा अध्याय 3 ते 10 आपल्यासाठी प्रमोदिनी निर्मळ याचं वाचन करतील. सर्वांना सलाम. आज आपण शास्त्रपाठ करंथीकरास दुसरे पत्र याचा 6वा अध्याय 3ऱ्या वचनापासून पाठासारांभ. आमच्या सेवेला दोष लागू नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्याचे कारण होत नाही, तर सर्व गोष्टीत देवाच्या सेवकाप्रमाणे आम्ही आपणास पटवितो. फार सहनशीलतेने, संकटाने, विपत्तीने, पेचांनी, फटक्यांनी, बंदिवासांनी, दंग्यांनी, कष्टांनी, जागरणांनी, उपासांनी, शुद्धतेने, ज्ञानाने, क्षमतेने, ममतेने, पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने, सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने, उजवी डावीकडील न्यायत्वाच्या शस्त्रास्त्राने, गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने आम्ही आपली लायकी पटवितो. आम्ही फसविणारे मानलेले जरी खरे, अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असे मानलेले तरी पहा, आम्ही जिवंत आहोत.
शिक्षा भोगणारे असे मानिलेले, जरी जीवे मारलेले नाही, दुःखी असलेले तरी सर्वदा आनंद करणारे, दरिद्री मानिलेले तरी बहुतांश सधन करणारे, कफल्ल कसे मानिलेले तरी सर्व वस्तू संपन्न, अशी आम्ही आपली लायकी पटवितो. येथे शास्त्रपाठ समाप्त होतो. प्रभो तुम्हास असो. शुभवर्तमान संत मत्तई याने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 5व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 3ऱ्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. जे आत्मेने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीत आहे ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा आणि छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी असाच छळ केला. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. यावेळेला आपण प्रसिद्धाचा मतांगीकार एकत्र म्हणूया. सर्वसमर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, तो देवाचा एकुलता एक पुत्र, तो सर्व युगापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे, कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याकडून अवघे झाले, जो आम्हा मनुष्यासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून देहधारी होऊन मनुष्य झाला. आणि पंत पिलाताच्या वेळेस आम्हासाठी ज्याला आकृषी दिले, त्याने दुःख भोगले व ज्याला पुरले, तो शास्त्रलेखाप्रमाणे 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि पवित्र आत्मा, जो प्रभू जीवनदाता, पिता पुत्र यापासून जो निघतो आणि पिता पुत्र या सर्वांची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यापासून बोलत असे, त्याविषयी मी विश्वास धरितो. आणि एक पवित्र कॅथलिक व प्रेषित एकलेसीविषयी मी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा यास मी पत्करितो. आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करीतो. आमीन. मननासाठी जो विषय आहे तो फार सुंदर विषय आहे. या जगामध्ये राहत असताना खरे धन्यवादित कोण आणि आम्ही कशा प्रकारे सुखी जीवन जगू शकतो याची येशूने दिलेली शिकवण. आणि ही शिकवण आम्हाला मत्तईचे शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि पहिल्या 12 वचनामध्ये पाहायला मिळते, ज्याचं शीर्षक आहे डोंगरावरील प्रवचन. आम्ही इस्रायलमध्ये जातो जेव्हा टूर घेऊन, त्यावेळेला प्रभू श्री ख्रिस्ताने ज्या डोंगरावरून हे प्रवचन केलं त्या ठिकाणी आम्ही जातो आणि अक्षरशः परमेश्वराने कशा प्रकारे त्या ठिकाणी बैठक व्यवस्था केली असेल, कशा प्रकारे त्याने हे प्रवचन केलं असेल आणि वेगवेगळ्या गावातून खेडोपाड्यातून आजूबाजूच्या जे लोक आले होते ते कसे बसले असेल याचं आम्ही चित्र आमच्या डोळ्यासमोर आणतो. आणि खरोखर आम्ही देवाचे धन्यवाद देतो की ते भाग्य आम्हाला मिळालं की ज्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताने हे प्रवचन दिलं त्या ठिकाणी जाऊन येणं. आणि आज देवाच्या वचनावरती मी मननचिंतन करत असताना, तयारी करत असताना मला इस्रायल देशाची खूप आठवण आली. प्रभूचं आवडतं राष्ट्र आणि ते ठिकाण माझ्या डोळ्यासमोर आजही उभं आहे. मी प्रार्थना करेन की प्रभू तुम्हालाही त्याच्या पवित्र भूमीचं दर्शन घेण्याची संधी देवो. आजच्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहे. या डोंगरावरील प्रवचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने 8 धन्योद्गार दिलेले आहेत. 8 मार्ग दाखवलेले आहेत की ज्याच्याद्वारे आम्ही सुखी जीवन जगू शकतो. 8 शिकवणी ज्या आहेत प्रभूने दिलेल्या, त्या जर आम्ही आपल्या जीवनामध्ये राबविल्या तर आम्ही धन्यवादित होऊ शकतो. ही येशूची शिकवण आहे. डोंगरावरील प्रवचन हे जवळजवळ 2000 वर्षापूर्वी प्रभू श्री ख्रिस्ताने दिलं, पण आजही ते तितकंच प्रभावशाली आहे. जगातील सर्व जे नेते होऊन गेले त्यापैकी बहुतेक नेत्यांनी हे डोंगरावरील प्रवचन वाचलं
त्याच्यावर अभ्यास केला आणि त्यांना ते खूप प्रिय वाटलेलं आहे. आम्ही ख्रिस्ती या नात्याने डोंगराळ प्रवचन नुसते वाचतो, परंतु त्याचा आपण पुन्हा विचार करत नाही. जर आपण ह्या 12 वचनावरती पुन्हा विचार केला शांतपणे, तर खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताने जे अमूल्य शिकवण आपल्याला दिलेली आहे त्याद्वारे आम्ही धन्यवादित होऊ शकतो आणि सुखी जीवनाचा मार्ग आपल्याला सापडू शकतो. आपण या शास्त्रपाठाकडे वळूया. यामध्ये पहिला मुद्दा आहे डोंगराळ प्रवचन. आता डोंगराळ प्रवचन म्हटलं म्हणजे बोलणारा असणार, ऐकणारे असणार, ते कुठल्या तरी एका विशिष्ट ठिकाणी बसलेले असणार, नाही का. या सगळ्या गोष्टीकडे आपण जाता जाता विचार करणार आहोत. पहिली गोष्ट, उपदेशक. ज्याने हे प्रवचन दिले तो दुसरा तिसरा कोणी नसून आमचा प्रभू येशू ख्रिस्त होता. प्रभू येशू ख्रिस्त येण्या अगोदर अनेक संदेष्टे शिक्षक गुरु होऊन गेले, परंतु ते ज्या ज्या वेळेला शिकवण देत असत ते प्रभू येशू ख्रिस्ताला समोर ठेवून की भविष्यामध्ये हा प्रभू येशू मनुष्याचा पुत्र, देवाचा पुत्र येणार आणि मग तो कशा प्रकारे सेवा करेल, कशी लोकांना आशीर्वाद मिळेल हे लक्षात आणून ते शिकवण देत असत आणि भविष्यवाणी करत असत. परंतु या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं ज्याच्या विषयी आणि ज्याच्या कार्याविषयी आणि जीवनाविषयी भाकीत सांगितले गेली, भविष्यवाण्या केल्या गेल्या, शिकवण दिली गेली, तो स्वतः आता प्रवचन देत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला अधिकार वाणीने शिकवण देत आहे आणि ही अनमोल गोष्ट आहे आणि म्हणून ती अधिकृत मानली जाते. आणि ज्या वेळेला देवाच्या स्वतःच्या मुखातून ही शिकवण बाहेर येते त्याचा अर्थ असा आहे की तो खरोखर प्रत्येक शब्द आणि शब्द आशीर्वादित आहे आणि ते खोटं ठरणार नाही. जो त्या प्रकारे आपलं जीवन ठेवतो तो खरोखर धन्यवादित, आशीर्वादित आणि सुखी राहणार आहे. आणि म्हणून सांगणारा, प्रवचन करणारा आमचा येशू या डोंगराळ प्रवचनामध्ये पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, ऐकणारे. जे ऐकणारे आहेत ते कोण होते? पहिली गोष्ट, ऐकणाऱ्यांच्यामध्ये त्याचे येशूचे 12 शिष्य होते. ऐकणाऱ्यांच्यामध्ये जे बरे होण्यासाठी आले होते ते रोगी होते, ज्यांना काही अडीअडचणी होत्या, ज्यांना काही गरजा होत्या त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून ते येशूच्या मागे आलेले होते. आणि कशा प्रकारे येशू चमत्कार करतो आणि कशा प्रकारे तो उपदेश करतो हे ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आलेला आणखी एक समुदाय होता. अशा प्रकारे मोठा लोकसमुदाय येशूच्या जवळपास सारखा फिरत असे, घोळका असे. आणि तशाच प्रकारे या डोंगराळ प्रवचनाच्या वेळेला त्या ठिकाणी मोठा लोकसमुदाय एकत्र जमा झालेला आहे. याचा अर्थ असा की ते देवाच्या वचनाचं मनन करण्यासाठी उत्सुक होते, देवाचं वचन ऐकण्यासाठी ते इच्छुक होते आणि म्हणूनच येशूने त्यांना उपदेश केलेला आहे, येशूने त्यांना शिकवण दिलेली आहे. म्हणजे येशूपासून आशीर्वाद घेण्यासाठी, येशूचे वचन समजण्यासाठी ते ऐकण्याची मनोवृत्ती आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. येशूचं वचन ऐकण्यासाठी आम्ही भुकेले आणि तहानेले राहणं गरजेचं आहे. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनातील गूढ रहस्य, त्याच्या वचनाचा अर्थ आम्हाला तो समजावून सांगतो. आणि म्हणून या लोकसमुदायाकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा खरोखर ते ऐकण्यासाठी उत्सुक होते, शिकवण घेण्यासाठी ते उत्सुक होते आणि म्हणून परमेश्वराने त्यांना पाचारण केलेलं आहे. म्हणून ते परमेश्वराकडे त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याचं प्रवचन ऐकण्यासाठी आलेले आहेत. आता उपदेशक पाहिल्यावर, ऐकणारे पाहिल्यानंतर ही जागा महत्त्वाची आहे. कोणत्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने हे प्रवचन दिले? तर ते प्रवचन प्रभू येशू ख्रिस्ताने एका डोंगरावर बसून दिलेलं आहे. आता डोंगर म्हटला म्हणजे त्या काळामध्ये त्याला काही वेस नव्हती, त्याला काही कुंपण नव्हतं, त्याला काही सरहद्द नव्हती, उघडा होता तो. आणि अशा या उघड्या डोंगरावर बसून प्रभूने प्रवचन केलेलं, याचा अर्थ असा, मतितार्थ असा आहे की देवाचं वचन हे उघडपणे सांगण्यासाठी उपलब्ध आहे, सर्वांना ऐकण्यासाठी ते उपलब्ध आहे. त्याला काही मर्यादा नाही, त्याला काही सरहद्द नाही. आणि म्हणूनच आज हे डोंगरावरील प्रवचन देशोदेशी, खेडोपाडे, गावोगावी सांगितलं जात आहे, वाचलं जात आहे. देवाच्या नावाला मान, महिमा आणि धन्यवाद असो. देवाचं वचन दिगंतांपर्यंत पोहोचावे, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावे, ही येशूची इच्छा होती आणि म्हणून त्याने डोंगरावर हे प्रवचन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि ते म्हणजे
वैरान प्रदेशामधून प्रभू येशू ख्रिस्त सेवा करत फिरत आहे, उपदेश करत फिरत आहे, त्यावेळी काय असं सुंदर पुलपीट नव्हतं, काही सुखसोयी नव्हत्या, किती मोठ्याने त्याला ओरडून प्रवचन करावं लागत असेल. याचा जर आपण विचार केला तर खरोखर आमच्यापर्यंत हे आशीर्वादित वचन येण्यासाठी, पोहोचण्यासाठी येशूने किती कष्ट घेतलेत, श्रम घेतलेला आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. चौथी गोष्ट, महत्वाची गोष्ट, आणि ते म्हणजे प्रवचन, देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला उपदेश. आता ह्या उपदेशाकडे जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा हे पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने ही जी शिकवण आहे ही आशीर्वादाने सुरुवात केलेली आहे, आणि तो ह्या जगामध्ये जो आला तो आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे. पहा बरं, प्रेषितांची कृत्य 3 अध्याय आणि 26 वचन. देवाने आपल्या सेवकाला उठून प्रथम तुम्हाकडे पाठवले यासाठी की त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यापासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा. आमच्या प्रत्येक दुष्कर्मापासून आम्ही वळत जावं आणि परमेश्वराचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा, म्हणून प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे, हे आम्ही विसरता कामा नये. जर आम्ही पाहिलं बारकाईने तर जुना करार जो आहे, मलाकीचं पुस्तक 4 अध्याय 6 वचन म्हणजे शेवटचं वचन, हे शाप आहे, आणि शापाने जुना करार बंद होतो. परंतु जेव्हा आम्ही नवीन करार उघडतो त्यावेळेला प्रभूच्या आशीर्वादाने नवीन कराराला प्रारंभ होतो. देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्त हा आम्हाला जीवन देणारा आहे, प्रभू येशू ख्रिस्त हा आम्हाला आशीर्वाद देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, आणि म्हणून आपण डोंगराळ प्रवचनाकडे दुर्लक्ष करू नये. 5वी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट, आम्ही पाहिलं उपदेशक कोण होता, आम्ही पाहिलं ऐकणारे कोण होते, श्रोतृवर्ग कोण होता, आम्ही पाहिलं कोणत्या ठिकाणावरून प्रभू येशू ख्रिस्ताने प्रवचन केलेलं आहे, आणि आम्ही 4थी गोष्ट ही पाहिलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने उपदेश आशीर्वादांचा केलेला आहे. अशा प्रकारे 8 गोष्टी प्रभूने या उपदेशामध्ये शिकवलेल्या. 5वी गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, आणि ती फार महत्वाची आहे, आणि ते म्हणजे आशीर्वादित कोण आहेत, आशीर्वादित कोण आहेत. आणि या ठिकाणी आम्ही जर विचार केला तर आजच्या युगामध्ये आम्ही आशीर्वादित सुखी त्यांनाच म्हणतो ज्यांच्याकडे खायला प्यायला व्यवस्थित आहे, ज्यांच्याकडे गाडी घोडा आहे, ज्यांच्याकडे बंगला आहे, मोठी घरं आहेत, शेती आहे, व्यवसाय आहे, पैसा आहे, श्रीमंती आहे ना, शिक्षण आहे, समाजामध्ये मान आहे, वगैरे वगैरे. अशा सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्यांना आपण खरोखर आशीर्वादित समजतो, धन्य समजतो, सुखी समजतो. परंतु या डोंगरल प्रवचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने आणखीन एक असा व्यक्ती दाखवलेला आहे की आम्ही जर त्या प्रकारे राहू तर आम्ही हे श्रीमंती नसले आणि डामडौल नसला आणि पैसा अडका नसला आणि खायला प्यायला व्यवस्थित जरी नसलं, कपडे लत्ता जरी पुरेपूर नसला, तरी देखील आम्ही आशीर्वादित राहू शकतो, धन्यवादित होऊ शकतो आणि सुखी जीवन जगू शकतो. आणि हा एक वेगळा दृष्टिकोन प्रभू श्री ख्रिस्ताने या डोंगरावरील प्रवचनामध्ये आपल्याला दाखवलेला आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या डोंगरावरील प्रवचनामध्ये आम्हाला आशीर्वादित कोण हे दाखवत असताना, सांगत असताना प्रभूने त्या लोकांना प्राधान्य दिलेलं आहे जे दीन आहेत, नम्र आहेत, लीन आहेत, सौम्य आहेत, नाही का, जे क्रोधाविष्ट होत नाही, जे शांती प्रस्थापित करतात, अंतःकरणाची शुद्ध आहेत. ह्या लोकांच्याबद्दल प्रभू येशूने सांगितलेलं आहे की असे लोक धन्यवादित असतील आणि आहेत. आणि म्हणून हा आशीर्वादित कोण, धन्यवादित कोण आणि सुखी कोण याचं विश्लेषण आम्हाला या डोंगराळ प्रवचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने दाखवलेलं आहे. हे जे प्रवचन आहे हे प्रभू श्री ख्रिस्ताने अशा प्रकारे तयार केलेलं आहे की जेणेकरून जे जे कोणी ते वाचेल त्या प्रत्येक हरवलेल्या आत्म्याला, जीवात्म्याला सुवार्ता कळावी आणि त्यांनी येशूचा स्वीकार करावा. अशा प्रकारचं हे डोंगरावरील प्रवचन आहे. 6वी गोष्ट आणि अतिशय महत्वाची गोष्ट, या वचनामधून प्रभू श्री ख्रिस्ताने देवाला प्रगट केलेलं आहे. देव आमच्याकडून कशाची अपेक्षा करतो हे येशूने शिकवलेलं आहे. आम्ही शांतताप्रिय असावे, आम्ही सौम्य असावं, आम्ही नम्र असावं, आम्ही अंतःकरणाचे शुद्ध असावे. अशा अनेक गोष्टी ज्या प्रभू आमच्याकडून अपेक्षा करतो त्या प्रभू श्री ख्रिस्ताने आम्हाला या ठिकाणी या प्रवचनामध्ये नमूद केलेले आहेत, आणि म्हणून ते आपण शिकणं गरजेचं आहे. आणि 7वी गोष्ट आहे, आणि ती म्हणजे हे जे धन्योद्गार आहेत हे काय आहेत, कोणते आहेत. मी तुमच्यासाठी पुन्हा एक वार ते वाचत आहे. मत्ताईचं शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून. पहिला धन्यवादित पुरुष दाखवलेला आहे की जो आत्म्याने दीन आहे. आत्म्याने जो दीन आहे
तो धन्य. आणि मग काय सुख मिळणार आहे? स्वर्गाचं राज्य त्याचा आहे. स्वर्गाच्या राज्याचा तो एक नागरिक आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये त्याला प्रवेश आहे. दुसरी शिकवण आम्ही पाहतो, धन्यवादित तो आहे जो शोक करीतो आपल्या समस्येबद्दल, आपल्या आजाराबद्दल, आपल्या सेवेबद्दल, आपल्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्या त्याच्याकडून होऊ शकत नाहीत. अशा प्रत्येक गोष्टीसाठी जी व्यक्ती शोक करते ती धन्य आहे. कारण असं म्हटलेलं आहे की त्या शोक करणाऱ्या व्यक्तीचं सांत्वन करण्यात येईल, म्हणजे त्याला सुख मिळेल. तिसरी व्यक्ती आहे, तिसरा आशीर्वाद आहे, तिसरी धन्यवादित उद्गार आहे आणि ते म्हणजे जे सौम्य आहेत ते धन्य, कारण त्यांना सुख प्राप्त होईल. काय सुख आहे? ते पृथ्वीचे वतन भोगतील. चौथी व्यक्ती आम्हाला पाहायला मिळते, जे नीतिमत्वाचे भुकेले आहेत ते धन्य, कारण ते तृप्त होतील. नीतिमत्वाचे बरं का, धार्मिकतेचे नाही. धार्मिकता म्हणजे रविवारी चर्चला जाणे येणे, दानधर्म करणे, सण पाळणे, हे सगळ्या धार्मिक गोष्टी आम्ही स्वतःचं आध्यात्मिक जीवन प्रभूमध्ये ठेवण्यासाठी आमच्याकडून करत असलेले हे प्रयत्न आहेत. परंतु नीतिमत्व तेच असतं जे परमेश्वर आमच्याकडे असलेला विश्वास पाहून मुकरर करतो आपल्याला. आणि पाऊल असं रोमकारस पत्रामध्ये म्हणतो की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. आणि म्हणून अब्राहमाकडे जेव्हा परमेश्वरानं पाहिलं तेव्हा त्याचा विश्वास देवाने पाहिला आणि त्याचा विश्वास हेच त्याचं नीतिमत्व असं गणण्यात आलेलं आहे. प्रभू आमचं नीतिमत्व ओळखतो. प्रभू आम्हाला नीतिमान करतो. आणि म्हणून जे ह्या नीतिमानासाठी भुकेले आणि तहानेले आहेत ते धन्य, कारण ते तृप्त होतील असं म्हटलेलं आहे. आणि नीतिमान तीच व्यक्ती होऊ शकते ज्याचा विश्वास अब्राहमासारखा परमेश्वरावरती अखंड असतो, दृढ असतो. पुढे आम्ही पाहतो पाचवा आहे व्यक्ती, जे दयाळू ते धन्य, कारण असं म्हटलेलं आहे त्यांच्यावर दया होईल. जेव्हा आम्ही इतरांच्यावर दया करतो तेव्हा वेळ येईल तेव्हा आमच्यावरती पण दया करण्यात येईल. सहावा व्यक्ती आहे धन्योद्गार आहे आणि ते म्हणजे जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. शुद्ध अंतःकरणाचे लोक, शुद्ध मनाचे लोक, पावित्र्याने युक्त असलेले लोकच प्रभू देवबापाला पाहू शकतात, अन्यथा नाही. आणि म्हणून आम्ही आमचं बसणं, उठणं, वागणं, बोलणं आमचं हे शुद्ध असावं, देवाला आवडेल असं असावं, म्हणजे देव आम्हाला दिसतो. मदर तेरेसा यांना कुष्ठरोग्यांची सेवा करताना त्या प्रत्येक कुष्ठरोग्याच्या जखमेमध्ये येशूची जखम तिला दिसत होती आणि ती म्हणाले की मला या कुष्ठरोग्याच्या मध्ये माझा येशू दिसतो. माझ्या येशूला बरं नाही, माझ्या येशूला जखमा आहेत. मी त्या मनुष्याच्या नाही तर माझ्या येशूच्या जखमा मी स्वच्छ करते. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. पुढे आम्ही पाहतो सातवा आहे धन्योद्गार आणि तो म्हणजे जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुलं म्हणतील. भांडणं करून, तटफूट करून, हेवादावा करून, है ना, तंटा करून, वाद घालून आम्ही स्वतःला देवाची मुलं समजू शकतो, पण स्वतः देवाचं मूल समजणं आणि देवाने त्याचं मूल म्हणून आम्हाला जाहीर करणं किंवा स्वीकारणं यामध्ये फरक आहे. देवाची मुलं म्हणतील आपल्याला. पुढे पाहतो आपण आठवा धन्योद्गार आहे, नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. नीतिमत्वासाठी ज्यांचा छळ झालेला आहे म्हणजे आमचा विश्वास पाहून, आमच्या विश्वासासाठी ज्याचा छळ झाला आहे तो धन्य. विश्वासासाठी जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा धन्य. आणि हे सर्व करण्याकरता आपल्या ठाई नम्रता असायला हवी. नीतिसूत्रे याचा 15वा अध्याय आणि 33वा वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आधी नम्रता आणि मग मान्यता. जर आम्हाला धन्यवादित व्हायचं असेल, जर आम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल, जर आम्हाला परमेश्वराकडून सुख हवं असेल तर प्रियानो त्यासाठी प्रथम आम्हाला नम्रता धारण करणं अत्यंत आवश्यक आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये जर आम्ही आत्म्याने सौम्य असलो, जर आम्ही आत्म्याने दीन असलो, जर आम्ही नीतिमत्वासाठी तहानेले भुकेले झालो आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही केल्या पण जर आमच्या ठाई नम्रता नसेल तर सारं व्यर्थ आहे. हा एक देखावा होईल. आणि म्हणून आम्ही अंतःकरणामध्ये प्रभूला विश्वास ठेवणारे आणि प्रभूवर अवलंबून राहून नम्रता धारण करून आपण जर जगू तर निश्चितच आम्हाला परमेश्वर आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कारण जेव्हा आम्ही असं करतो त्यावेळेला आमच्यामध्ये मग सौम्यता येते. जेव्हा आम्ही नम्रता धारण करतो त्यावेळेला आम्हामध्ये सौम्यता येते
आम्ही आत्म्याने दीन होतो, आम्ही शांती प्रस्थापित करणारी देवाची लेकरं होतो, आम्ही नीतिमत्वासाठी तहानेले भुकेले होतो आणि म्हणून नम्रता आपल्या ठाई असणं अत्यंत आवश्यकता आहे. पण आता नम्र अंतःकरणामध्ये आपण कसं व्हायचं हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. यशाचं पुस्तक याचा 57वा अध्याय आणि 15व्या वचनाकडे आपण वळूया. कारण जो उच्च परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, मी उच्च आणि पवित्र स्थानी वसतो. तसा ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे, त्याच्या ठाई मी असतो. येणेकरून नम्रजनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो. प्रभू येशू ख्रिस्त नम्र लोकांचं आत्म्यामध्ये संजीवन करतो, अनुतप्त लोकांच्या हृदयामध्ये तो उत्तेजन देणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही जर नम्र झालो तर आम्ही संजीवन मिळवणारे लोक होऊ शकतो. ज्याच्या ठाई नम्रता असते त्याला परमेश्वर संजीवित करतो, असं देवाचं अभिवचन आता आपण ऐकलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही अगोदर आपल्या अंतःकरणामध्ये नम्रता धारण केली तर आम्ही धन्यवादित आशीर्वादित होऊ शकतो आणि सुखाने आपण या जगामध्ये राहू शकतो. तिसरा मुद्दा आहे. पहिला आपण पाहिला डोंगरावरील प्रवचन आणि त्या संबंधाने इत्तंभूत माहिती आपण ऐकलेली आहे. दुसरा मुद्दा आपण पाहिलेला आहे आणि तो म्हणजे नम्रता धारण करणे. आणि तिसरा आहे की जेव्हा आम्ही नम्रता धारण करतो, धन्यवादित आणि आशीर्वादित होतो परमेश्वराकडून आणि सुखी जीवन आपल्याला मिळतं, त्यावेळेला प्रियानो आम्हाला येशूचं शिष्य असं गणण्यात येतं. येशूचं शिष्य म्हणजे प्रियानो नेहमीच सुख असेल असं नाही, तर दुःखाचे पण आपण अनेक वेळा वाटेकरी होऊ शकतो. परंतु अशा प्रत्येक सुखदुःखाच्या वेळेला आम्ही देवाशी विश्वासू राहतो का हे देव पाहत असतो. ज्याचं अंतःकरण नम्र असतं तो शांती प्रस्थापित करतो. जो अंतःकरणामध्ये नम्र असतो तो इतरांच्या बरोबर सलोख्याचे व्यवहार करतो. आणि ज्याचं अंतःकरण परमेश्वरावरती प्रेम करणारा असतं त्याच्याद्वारे प्रभू आपलं काम अधिक करून घेतो. करिंथकराचं दुसरं पत्र 6वा अध्याय आणि 3 ते 10 वचनामध्ये आम्ही हेच पाहिलेलं आहे की जो प्रभू येशूचा शिष्य हो पाहतो तो परमेश्वर येशूवर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नियंत्रणानुसार जीवन जगतो. आपल्या मनाच्या सांगण्यानुसार नव्हे तर येशूच्या आज्ञेप्रमाणे तो जीवन जगतो. म्हणजेच काय, येशूचं शिष्य होणे याचा अर्थ येशूवर प्रेम करणे आणि येशूच्या सांगण्यानुसार जीवन जगणे. आणि जो हे करतो त्याला निश्चितच परमेश्वर अधिक आणि अधिक आशीर्वादित करतो. सुवार्ता ही फार सोपी आहे. सुवार्ता ही कठीण प्रकारे आमच्याकडे आलेली नाही, तर ती कोमल मृदू हृदयाने, मृदू उत्तराने, मृदू भाषेने आमच्याकडे आली. आणि म्हणून ज्या वेळेला बेथलेहेममध्ये त्या मेंढपाळांना सुवार्ता मिळाली तेव्हा ती अशी होती, भिवू नका, घाबरू नका, तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. ना, ही सुवार्ता आहे प्रियानो. ती आम्हाला घाबरवत नाही, ती आम्हाला भय निर्माण करत नाही, तर ती आम्हाला शांती देते आणि ती आम्हाला आनंद देते. पहा, तुम्हा सर्व लोकांस होणारा मोठा आनंद आहे ना, हा मोठा आनंद त्या सुवार्तेपासून आपल्याला मिळतो. आणि म्हणून आणि अशा प्रकारे प्रियांनो सुवार्तेच्या द्वारे आम्हाला शांती मिळते, आनंद मिळतो आणि आम्ही देवाच्या समोर, देवाला ठाऊक आहे की आम्ही देवाचे शिष्य आहोत, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहोत, आम्ही त्याची लेकरं आहोत, येशूचे शिष्य आहोत आणि म्हणून तो आमची काळजी घेतो. पुढे आहे शेवटचा मुद्दा 4था की आम्ही जे धन्यवादित होतो, आम्ही जे आशीर्वादित होतो, आम्हाला जे सुखमय जीवनाचा मार्ग सापडतो तो केवळ येशूमुळे सापडतो. येशू हाच प्रियानो आम्हाला आशीर्वाद देणारा महान परमेश्वर आहे. आणि म्हणून यशया 61 आणि 1 ते 9 मध्ये यशया संदेष्टाने येणाऱ्या येशूचे भविष्य सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा कसा उत्तम शिक्षक, उत्तम आरोग्य देणारा आणि कसा तो आम्हाला मुक्तता देणार आहे, सुटका करणार आहे, सांत्वन देणार आहे, याचं वर्णन आम्हाला त्या वचनामध्ये तो करतो. आणि खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रत्येक कृत्य, प्रत्येक कार्य हे आम्हाला देवाची मुले होण्यासाठी आमंत्रण देत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे जेव्हा जेव्हा आम्ही पाहतो त्या प्रत्येक वेळेला आम्हाला प्रभू दिसतो, देवबाप दिसतो आणि तो आम्हाला येशूचं शिष्य होण्यासाठी प्रवृत्त करतो. शेवटी प्रियानो,
या पापमय जगामध्ये आपण राहत असताना, ज्या जगामध्ये दहशतवाद वाढत चाललेला आहे, ज्या जगामध्ये महामारी वाढत चाललेली आहे, ज्या जगामध्ये लढाया आहेत आणि दहशतवाद्यामुळे आणि भीती वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे लोकांना आशा नाही काय होईल या भीतीने ग्रासलेले आहेत. आणि अशा निराशमय जगामध्ये आपण जीवन जगत असताना डोंगरावरील प्रवचन आम्हाला सुखी जीवनाचा मार्ग दाखवते. जर आम्ही अशा प्रकारे जीवन जगू तर निश्चितच प्रभू आम्हाला सहाय्य करेल, आम्हाला तो धन्यवादित होण्याचा मार्ग दाखवेल आणि सुखी जीवनाचं गुरुकिल्ली त्याने जी दिलेली आहे त्या प्रकारे जीवन जगण्यासाठी तो आम्हाला सहाय्य करेल. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करीतो. तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगावं ही तुझी इच्छा असते. डोंगरावरील प्रवचन हे ह्या पापमय जगामध्ये, निराशेने भरलेल्या ह्या जगामध्ये मनुष्याला आशेचा किरण देणारा आहे. आणि प्रभू, आम्ही धन्यवादित कसे होऊ शकतो, कसे राहू शकतो, याचा आणि सुख मिळवू शकतो याचा मार्ग प्रभू तू आम्हाला दाखवलेला आहेस. डोंगरावरील प्रवचनाकडे आम्ही दुर्लक्ष करू नये म्हणून तो आम्हाला कृपा पुरव. जी व्यक्ती ह्या वचनाप्रमाणे जीवन जगते तिला देवाची मुले होण्याचा तू अधिकार दिलेला आहेस. त्या व्यक्तीला प्रभुदेवाप्पा तू आपल्या स्वर्गाचं राज्य प्रदान केलेलं आहेस. आणि म्हणून प्रभुदेवाप्पा, आम्ही अंतःकरणामध्ये कशा असावं, आम्ही कशा प्रकारे नम्रता धारण करावी शिकवून तू आज आम्हाला दिलीस. आभार मानतो. तुझ्या वचनाप्रमाणे आचरण ठेवण्यासाठी तू आम्हाला कृपा पुरव, सहाय्य कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण दान घेऊया आणि यावेळेला आपण दानार्पणाचं गीत गाऊया. आणि हे गीत होत असताना आपण आपली दानेने अर्पणे प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. आपल्याकडे जे डबे आहेत लेंताचे त्यामध्ये आपण सरळ असे दान देऊया. जर ते भरले असतील तर आपल्या घरातील दुसरा डबा आपण तयार करूया. आणि ज्या वेळेला चर्चमध्ये उपासना सुरू होईल त्यावेळेला हे सर्व दान आपण प्रभूच्या वेदीवरती आपण सादर करणार आहोत. यावेळेला आपण दानावरती आशीर्वाद मागूया. हे आमच्या प्रभू, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो, आनंद उपकार तो आम्हावर केलेस. त्यामधून तुझ्या मंडळीच्या वाढीसाठी, तुझ्या राज्याच्या गौरवासाठी हे दान आम्ही गोळा केलेलं आहे. त्याजोरी प्लस आशीर्वाद पाठीव. आणि प्रभू ज्यांनी दिलंय त्यांना अधिक देण्यासाठी सहाय्य कर. जे देऊ शकले नाही त्यांच्या मार्गातील सर्व अडखळणं दूर कर. आणि प्रभू दिल्याने मिळणाऱ्या आशीर्वादाचे त्यांना तू भागीदार बनेव. तारणार आमचा महान प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आमेन. यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहे. आपला देश, राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं. मुंबई धम्म प्रांताचे बिशप रायटन प्रकाश पाठोळे, सर्व पाळक वर्ग, सेवक, मिशनरी, सुवार्थिक
जे आपल्या धर्मप्रांतामध्ये सेवा करत आहेत, त्याचप्रकारे जागतिक पातळीमध्ये आणि आपल्या देशामध्ये जे सेवाचं व्रत धारण करून प्रभूची सेवा करत आहे त्यांच्यासाठी यावेळेस आपण प्रार्थना करू. आपल्यामध्ये जे आजारी रोगी दुखनाईत आहेत, ज्यांची नावे आम्हाला ठाऊक नाहीत, अशा प्रत्येकासाठी प्रार्थना करू की प्रभूने त्यांना स्पर्श करावा, त्यांना आरोग्य मिळावं आणि त्यांच्याद्वारे देवाचा अधिक गौरव व्हावा. विशेष करून कोरोना विषाणूमुळे जे त्रस्त आहेत आणि जे आजारी आहेत अशा लोकांसाठी आणि जे भयामध्ये जीवन जगत आहेत अशा सर्वांसाठी आपण प्रार्थना करू की हा विषाणू लवकरात लवकर त्याचा नायनाट व्हावा, लोकांना पुन्हा आरोग्य प्राप्त व्हावं आणि सुटका व्हावी लोकांची यामधून आणि परमेश्वराने त्यावरती आमच्यावरती कृपा करावी. म्हणून यावेळेला आपण प्रभूसमोर नतमस्तक होऊया आणि मदतीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. हे सर्व समर्थ ईश्वरा, सर्व मानवांसाठी प्रार्थना, विनंत्या व मध्यस्थी करावी असे तू आम्हाला शिकवले आहे. आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तू आहे, तू प्रसन्न होऊन आपल्या सार्वत्रिक एकलेसीला सत्याच्या, ऐक्याच्या व एकात्मतेच्या आत्म्याने सदैव प्रेरणा देत असावे म्हणून तुला विनंतो आमचे आई. हे जगत चालक जे तुझे पवित्र नाव पत्करितात त्या सर्वांनी तुझ्या पवित्र वचनाच्या सत्याशी सहमत असावे आणि ऐक्यवचरित प्रीतीत राहावे म्हणून तुला विनंतो आमचे आई. हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रीस्ट व डीकन यांना विशेषतः तुझे सेवक, आमचे मॉडरेटर, दी मोस्ट मॉडरेटर PCC, त्याचप्रमाणे आमचे बिशप राईट रेव्हरंड डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्चचे आचार्य रेव्हरंड डॉक्टर सुनील आवळे यांना आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवनदायी वचन प्रकट करण्यास व तुझ्या पवित्र सांक्रामिकांचे अनुष्ठान यथाविधी व योग्य रीतीने चालवण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून तुला विनंतो आमचे आई. हे सत्य स्वरूपा, तुझ्या एकलेसीची उभारणी व शुभवर्तनाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या इतर सेवकांस निरनिराळी कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद द्यावा आणि सर्व तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे म्हणून तुला विनंतो आमचे आई. हे जगत प्रकाशा, तुझ्या सर्व लोकांस व विशेषतः जो भक्तगण जे तुझ्याकडे प्रार्थना करत आहे, सर्व तुझ्याकडे विनंतीने परमेश्वर कळकळीने प्रार्थना करत आहे, त्या प्रत्येकाच्या अंतःकरणाने आणि त्या प्रत्येकाचे अंतःकरण योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारण्यास आणि तुझी सेवा खरेपणाने, पवित्रतेने व धार्मिकतेने आयुष्यभर करण्यास तू आपला दिव्य अनुग्रह द्यावा म्हणून तुला विनंतो आमचे आई. हे जगन्नायका, तू सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेवर शांतीच्या मार्गाने चालीव आणि त्यांचे राज्य करते. विशेष करून आमचे राष्ट्रपती, राज्यपाल व त्यांच्या आधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यास असे मार्गदर्शन कर. विशेषतः या संपूर्ण जगात, त्याचप्रमाणे विशेषतः आमच्या भारत देशात परमेश्वर बाप्पा, जो काही परमेश्वर बाप्पा कोरोना विषाणू संसर्ग झालेला आहे परमेश्वर बाप्पा, या संसर्गावरती परमेश्वर बाप्पा मात करण्यासाठी विशेष प्रार्थना करतो. आमचे जे राज्यकर्ते आहेत, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, या सर्वांना परमेश्वर बाप्पा तू योग्य ते मार्गदर्शन कर, जेणेकरून परमेश्वर बाप्पा या विषाणूचा नायनाट करत असताना परमेश्वर बाप्पा हा लवकरात लवकर परमेश्वर बाप्पा आटोक्यात द्यावा. यासाठी त्यांना तू मार्गदर्शन कर, जेणेकरून परमेश्वर बाप्पा त्यांनी योग्य ते मार्गदर्शन लोकांना करावे आणि त्या लोकांनी परमेश्वर बाप्पा या राज्यकर्त्यांचं परमेश्वर बाप्पा ऐकावे आणि परमेश्वर बाप्पा त्यामुळे हा रोग लवकरात लवकर संपुष्टात यावा. यासाठी तू सर्वांना मार्गदर्शन कर आणि तुझ्या लोकांस त्यांनी न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून तुला विनंतो आमच्या आई. हे प्रभू, तुझ्या स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यांपासून बचाव व्हावा व भूमीचे उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञ अंतकरणाने आम्ही उपभोगावे म्हणून तुला विनंतो आमचे आई. हे दयाधना, या नश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश
शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती यांनी पीडित असतील, त्याचप्रमाणे विशेषतः परमेश्वप्पा आम्ही सर्व जे आजारी आहेत परमेश्वप्पा, चर्चचे मंडळी, नातेवाईक आणि इतर परमेश्वप्पा जे आपापल्या आजाराने परमेश्वप्पा पीडित आहेत, ज्यांचे नावं आम्हास ठाऊक नाही, नावे आम्हास ठाऊक नाही परमेश्वप्पा, अशांचे देखील परमेश्वप्पा तू सांत्वन कर. त्याचप्रमाणे परमेश्वप्पा विशेष प्रार्थना करतो, हा कोरोना विषाणू परमेश्वप्पा जो जगभर पसरला आहे परमेश्वप्पा, तो लवकरात लवकर आटोक्यात व्हावा परमेश्वप्पा. त्याचप्रमाणे ज्या लोकांना परमेश्वप्पा या विषाणूची लागण झाली आहे परमेश्वप्पा, ती लागण येशू ख्रिस्ताच्या नावात तू घालवून टाक अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे परमेश्वप्पा आम्ही विनंती करतो परमेश्वप्पा की या विषाणूवर परमेश्वप्पा हा विषाणू बसू नये यासाठी लवकरात लवकर औषधोपचार, त्याचप्रमाणे लस या उपलब्ध होण्यास परमेश्वप्पा जे शास्त्रज्ञ, सायंटिस्ट, डॉक्टर जे काम करत आहे परमेश्वप्पा त्या रोगाला आटोक्यात आणण्यास परमेश्वप्पा, त्यांना योग्य ते तू असा मार्गदर्शक हो अशी थोडी विनंती करतो. त्याचप्रमाणे परमेश्वप्पा ह्या कोरोना विषाणूमुळे परमेश्वप्पा जे संसर्ग पाहून परमेश्वप्पा जे आजारी आहेत त्यांच्या घरच्यांचं आणि त्यांचं तू सांत्वन व सहाय्य करावे म्हणून तुला विनवितो आमचे आई. हे मृत्युंजय प्रभू, तुझ्या निवडलेल्या निष्ठावंत सेवकांसह आम्हाला तुझ्या पुत्राच्या दुःख सहनाचे अत्यंत लाभ प्राप्त व्हावे म्हणून तुला विनवितो आमचे आई. हे संत भूषणा, तुझ्या संतांचा चांगला कित्यास आम्ही अनुसरावे व त्यांच्यासह तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे असा अनुग्रह तू आम्हास द्यावा म्हणून तुला विनवितो आमचे आई. आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया. हे बाप्पा, तुझे राज्य लवकर येऊ दे आणि असे कर की आम्ही व तुझ्या सर्व सेवकांनी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सनातन सहभागी म्हणा संजीवन पावावे आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा एकच मध्यस्थ व कैवारी याचे गौरवीय प्रतापी पुनरागमन होईल तेव्हा त्याला आनंदाने पाहावे. आमेन. हे प्रभू येशू ये. यावेळेला आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तशीच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. यावेळेला आपण
सुवंद्य देवा हे गीत गाऊ आणि आपली आजची भक्ती आपण समाप्त करू. प्रभूवर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. ख्रिस्ताच्या नावाने आमेन.